लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 1 मधील गंभीर पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचा दावा करत भाजपच्या 4ही उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवलाय। कृष्णा साडी शॉपिंग मॉलपासून सुरू झालेल्या प्रचार रॅली दरम्यान उमेदवारांनी घरोघरी भेटी देत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतलेत। प्रभात नगर, वाडणे कॉलनी, केतकी नगर, श्रीरामनगर, वरदनगर, कंसारा माता मंदिर परिसर, आश्रमशाळा परिसर आणि आउटर पॉइंट या भागांमध्ये महिलांनी उमेदवारांचे औक्षण करत स्वागत केलंय। प्रभागामध्ये सध्या एक वेळ मिळणारं पाणी 2 वेळा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आलंय। पाणी टंचाईचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन यावेळी भाजपानं दिलंय। पार्टीच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून सातत्याने नियमित काम करत लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये करून घेऊन सातत्याने आम्ही काम करत असतो। सध्या जो प्रभागामध्ये पाणी जे येतं ते थोडं कमी येते हे मान्य, परंतु त्याला कारण म्हणजे जे आपला फिल्टर प्लांट आहे तो स्मार्ट सिटीच्या अंडर आहे आणि त्याचं काम आहे, अद्ययावत काम हे सुरू आहे। 1-2-3 महिन्यातच ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पाणी येणार आणि पुरेसं येणार। आत्तासुद्धा येणारं पाणी तसं पुरेसं आहे, 1.25 ते 1.5 तास येतं। ते आमचंसुद्धा स्वतःचं मत आहे की पाणी कमीत कमी 2 तास असावं, त्याची निश्चित सुधारणा केली जाईल। स्वप्नील नन्नवरे, आज आमच्या प्रचाराचा 4था दिवस आहे आणि खूप छान नागरिकांचा प्रतिसाद आम्हाला आज प्रभागामध्ये रोजच आम्हाला भेटत आहे। आमच्या ज्येष्ठांनी जे 30 वर्ष झाले, मानसी मॅडम, पवार सर 25 वर्ष झाले, यांनी जर विकास केलेला आहे, पण अजून आपण काय करू शकतो प्रभागासाठी, तर आमच्या प्रभागामध्ये जॉगिंग ट्रॅक नाही आहे, आपण त्याची निर्मिती आमच्या प्रभागामध्ये निश्चितच करणार आहोत। त्यानंतर पाण्याची खूप मोठी समस्या आहे। पूर्ण नाशिकमध्ये 2 टाईम पाणी येतं। नगरपालिकेची सुरुवात आमच्या प्रभागापासून चालू होते। नाशिक शहरामध्ये 2 टाईम पाणी येतं, पण आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये 1च टाईम पाणी येतं। पाण्याची खूप मोठी समस्या आहे। पाण्याची टाकी जी आहे त्याच्यामध्ये पाणी 1च टाकी आहे प्रभागामध्ये आणि ती पण पाणी अर्धी टाकी भरते। नागरिकांना 3:30 वाजता पहाटे पाणी येतं। नागरिक खूप मोठ्या प्रमाणात मॅडमनी आणि सरांनी तर खूप लोकांना स्वतःच्या स्वखर्चांनी टाक्या बसवून दिल्या आहे आणि पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे। पण आमच्या प्रभागामध्ये आम्ही आज अशी मागणी करत आहोत की अजून टाक्या उपलब्ध करून देणार आहोत आणि नागरिकांना जास्तीत जास्त पाणी कसं देण्यात येईल। यावेळी स्थानिक रहिवाशांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। सर्वांना माझा सप्रेम नमस्कार, सप्रेम जय भीम। मी सौ दीपाली योगेश पगारे, रवी किरण नानाजी पगारे व भाऊसाहेब पगारे यांची मोठी सून। तसे माझे सासरेच आहे। सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर खरं तर सांगायची काही गरज नाहीये। आपल्याला खूप मोठा अनुभव आहे एवढ्या वर्षांमधला की आपण फक्त सांगायचं उशीर आहे आणि आपलं काम होत नाही असं कधी झालेलं नाही आतापर्यंत। तर इथूनही पुढच्या वाटचालींसाठी आमच्या खूप शुभेच्छा। आणि मला तरी वैयक्तिक हेच म्हणणं आहे की आपला कुठलाही नेता असा असावा जो आपल्या हाकेला धावून येणारा असावा। माझं सगळ्यांना एकच मत आहे, सगळ्यांनी भरभरून मस्त मतं द्यावे सरांना। आणि ह्या वर्षीही माझे सासरे पुन्हा एकदा नगरसेवक आणि आपल्या सर्व जनतेच्या ज्या काही इच्छा असतील त्या 100% पूर्ण होतील ही मी खात्री घेते। राज्य सरकारच्या हर घर जल या योजनेचा लाभ प्रभाग क्रमांक 1 मधील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय। या प्रचार रॅलीमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार रुपाली स्वप्नील नन्नावरे, रंजना पोपटराव भानसी, दीपाली गणेश गीते आणि अरुण बाबूराव पवार यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।